हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा. वेलकम बॅक टू डेना डेली फॅमिली ब्लॉग्स. आज सकाळी मी रेडी झाले, तुम्हाला दिसत असेल, कारण आज मी कुठे जात आहे हे तुम्हाला समजेलच. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला तर मग आता आपण जाऊया. देवपूजा झालेली आहे आणि ब्रेकफास्ट आज बाहेरच करायचा आहे, म्हणून ब्रेकफास्टसाठी काही बनवलं नाही, फक्त दही आणि साखर मिक्स करून पिलं आहे दोघांनी. आता चला आम्ही निघतोय, तिकडून मी कंटिन्यू करते. आणि आम्ही निघालेलो आहोत जायला. आता गाडी स्टार्ट झाली, आता आम्ही जातो आणि मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. चला तर मग जाऊया. मोरया मोरया जय. मंदिराचं दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी. हा पुढून ना हे आहे गणपती मंदिर प्रवेशद्वार. फिश आहे तिथे. ओके. ए भावा बोल गणपती बाप्पा मोरया. हे बघ बफेलो असं त्यांच्यात. आय थिंक त्या उजार येल्लो फ्लावर सेट त्याच्यावर. हे बघा ताईचं घर. इकडूनच जात आहोत आम्ही घरी. तिकडून आल्यावर वेळ असेल तर जाणार. आत्तूचं घर. हा आणि ही आहे नदी. मी हे बघते आपण मंदिरावर आलेलो ते कुठे असं तिकडे मागे. आज सुट्टी नाही म्हणून कमी गर्दी, नाही तर खूप गर्दी असते आता गर्दी. आणि हे मातोश्री वृद्धाश्रम. आणि हे घर बघू शकता तुम्ही, सगळं लाल दगड असतात ते चिरा म्हणतात त्याला, त्यांनी बनवलंय. खूप खर्च केला त्या घरावर आणि खूप छान चायनीज स्टाईलने बनवलेले. अच्छा. आणि सगळं सागवान. अरे लाकूड त्याच्यामध्ये. हा आहे नाशिक हायवे, मुंबई टू नाशिक. मुंबई टू नाशिक. ओके. हे आहे श्री दत्त स्नॅक्स. हे आहे श्री दत्त कॉर्नर, स्नॅक्स कॉर्नर. इथे लोणावळ्याला जाणारे मोठे मोठे सेलिब्रिटीज येऊन गेलेले आहेत. आणि तमन्ना भाटियाने पर्टिक्युलर नाव घेऊन बोलली आहे की मला श्री दत्त स्नॅक्सचं फूड खूप आवडलं आहे असं. त्याचे व्हिडिओजसुद्धा तुम्ही बघू शकतात. आणि आता चला आपण जाऊया, आपण पण फूड टेस्ट करूया श्री दत्त स्नॅक्स कॉर्नरचं. कुठून मध्ये काय आहे? स्नॅक्स कॉम्बो संपला आता. संपलं? संपलं. अच्छा. आता मिसळ पाव, वडापाव, भजी, डोसा, उत्तप्पा, समोसा, सँडविच. चहा काय काय घेतलं तू? एक मिसळ पाव, एक वडापाव आणि एक समोसा. 125. आणि खूप रिजनेबल रेट आहेत आणि खूप क्लिनिंग वगैरे सगळं. बिल आपण काउंटरला दिलं की ते देतात आपल्याला काय पाहिजे ते. बघू शकता ओपन किचन आहे आणि इकडे बसायचं आहे आपल्याला. समोसा रेडी नाही आहे, ते आवाज देणार आहे.
झाले. चला आता आपण बसू. कुठे बसू? चांगलं अरे आता मिसळ पाव टेस्ट करत बस टेस्टी. खाऊ नको मला. वडापाव ट्राय खूपच टेस्टी वडापाव होता. आम्ही परत एक मागवला. मिसळ पाव सुद्धा खूप छान होता. ओव्हरऑल सगळं खूप टेस्टी होतं. मजा आला. फिनिश केलं त्याच्यावरून समजलंच असेल. चलो. आणि आम्ही जे तुम्हाला दाखवणार होतो फायनली आम्ही तिथे आलेलो आहोत. आणि आता तुम्ही स्वतःच बघा आम्ही कुठे आलेलो आहोत ते. आणि आपण आता आलेलो आहोत आपणा बाजारमध्ये, जिथे ऑफर आहे 222 रुपये किलो भांडी. आणि आता आपण जाऊन बघूया आतमध्ये. इथे काचेची आणि सगळी घरगुती लागणारी सगळ्या टाईपची भांडी, इवन कागदाची सुद्धा, पत्रावळी वगैरे सगळं अवेलेबल आहे. चल. जाऊया. माझे आदमी पहिले ही नाही बोलते थे. वाव. जेंटल वॉश, हँडवॉशचा कॅन आहे, टिफिन आहेत, कुकर, डब्बे. असा पाण्याचा जार घ्यायचा गावी वगैरे गेलो का भरून न्यायला. हे घ्यायचं. ही स्टूल बघा किती छान. डब्बा आपला स्टूल. शू रॅक ज्यांचा नसेल त्यांचा आमचा आहे. डबे बघा फक्त 222 रुपये किलो. कितीही भांडी येतील. वा. ते नाही घ्यायचंय बाळा. बकेट्स. ग्लास, छोटे छोटे वाटे, छोटी छोटी भांडी. भांडीची क्वालिटी एवढी मजबूत आहे की इथे शोधावं लागतं पातळ भांडं कमी वजन यावं म्हणून. कारण सगळ्याच भांड्यांची क्वालिटी खूपच छान आहे आणि खूप हेवी आहे. नको. पोडपाट. चल चल करत राहू नको. कशाला पण गाडी बनवतो. इथे प्लॅस्टिक्स आयटम आहेत. कोण जाऊन काचेचे बाउल गिफ्टसाठी किंवा बॉटल, पाण्याच्या बॉटल्स. सॉरी. सर्विंग बाउल, पाण्याचे जार, मोठे बास्केट्स. कुठे जायचं असेल पिकनिकला तर काही टिफिन वगैरे नेऊ शकतो.
आणि हे कॅस्ट्रॉल्स आहेत छोटे पण त्याच्यात अवेलेबल आहे. हे पॅक ऑफ 3 पॅक ऑफ 4. भरपूर मोठा स्पेस आहे आणि सगळं डस्टबिन. हे आपण सगळ्या क्वालिटीचे मटेरियल आहे. इकडे जाऊन बघूया. पिलोस आहेत हे पिलो. वाव. व्हिडिओ बनायला तर बघून येतो. अच्छा हां. हे ग्लासचे सेट आहेत. ओपन करू ना. दिखाओ ना, अभी दिखा सकते. खूप वेगवेगळ्या डिझाईनचे ग्लासेस आहेत 6च्या पॅकमध्ये. सगळ्यांमध्ये खूप टाईप्सचे आहेत आणि डिझाईन पण खूप आहे आणि खूप हेवी मटेरियल आहे. क्वालिटी खूप चांगली आहे. तो फिर बाद में आप बोलोगे ना, मतलब बोल फिर सकते आप हो. बोलेंगे ना, हाँ, तो अभी ऐसे ऐसे दिखाने का बाद में फिर. रिकॉर्ड करना है. हां, हे बघा. हे हा पण ग्लासचा आहे आणि याच्यावर पॅक ऑफ सेम डिझाईनचे पॅक ऑफ 6 ग्लास आहेत. हे बघा डिनर सेटमध्ये जर तुम्ही ग्लासच्या वस्तू यूज करायच्या शौकीन असाल तर. हे बेटा दे ना बबलू. सॉरी बोल. ते ट्रॉले नाही आहेत बाळा. हे सगळे स्टीलचे वस्तू इथे अवेलेबल आहेत. लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत सगळ्या साईजचे. परत नाही बाळा फिरायचं नाही इथे. चॉपिंग बोर्ड्स लाकडाचं आहे. साईज पण मोठी छोटी सगळी फायबरचं आहे. फिर आता असंच फिरायचं असं हातात घेऊन काय नाही फिरायचं. प्लॅस्टिक स्टव्स वगैरे प्लॅस्टिक डब्बे. कपड़े और बर्तन सब किलो पे ही मिलता है. अच्छा, पैसा किलो फक्त 222 रुपये किलो. कुछ भी चीज सगळी स्टील पासून प्लास्टिक पासून कपड्यांपासून सुद्धा म्हणजे हे पायदान आहेत पायपुसणी बाहेर टाकतो ती मॅट. सगळं 222 रुपये किलो. काचेची असेल स्टीलची असेल प्लास्टिक कपड्यामध्ये काही पण घ्या फक्त 222 रुपये किलो. ऑफर तुम्ही बघितलीच असेल बाहेर लावली तिला ना. एक खूप छान छान डिझाईनमध्ये हे बघा. बाहेर आपण ठेवतो टीपॉयवर ते पॉट्स आहेत. किचनमध्ये ठेवायला 2-4 घेऊन ठेवायला लागतील. एक ना 2 तरी येतील ॲटलिस्ट छोटे मोठे. छान बघा. साईज पण खूप छान आहे मोठी. काय पाहिजे. हे बघा झाड लावण्यासाठी पॉट. ठेव परत ठेव. छोट्या कुंड्या ठेव बरं. चांगलं आहे. पॅक आहे का हे सगळं.
छान. आपण आता काय ना बॉटल भी किलो 22 रुपये ये भी ओ दिखा सकते हो ये कैसे दिखाओ ना. में कितना आता है? किलो में 2 पीस 3 पीस चढ़ेगा 1 किलो में. अरे वो वा. पड़ जाएगा. बघा फक्त 84 मध्ये. आणि असं मी काही असंच सांगत नाही, त्यांचा माणूस पण आपल्या जवळ आहे. 1 किलो ते 3 बसतात. 222 मध्ये 3 आणि 2 लिटरची. आणि क्वालिटी बघा किती छान आहे. 2 लिटरची आहे. आणि कोल्ड वॉटर, थंड पाणी राहील थंड ठेवलं तर. खूप छान. खुशी तुटता नाही त्याने दाखवता. एकदम फ्रेश क्वालिटी है, चाहे जैसा भी इसको पटको टूटता ही नहीं है. कैसे भी मोड़ दो टूटता ही नहीं है. कैसे भी मोड़ो टूटते नहीं है. 350 रुपये का है नग पे. वजन पे महंगा पड़ता है इसलिए नग पे बेचते हैं लोग. 350 रुपये. अरे वा. खूप छान आहे खुर्चीची क्वालिटी पण. इधर जा सकते हैं क्या? वो भी है. कांच का 111 रुपये किलो. अरे वा. तुझी काय मेहनत चालू आहे इथं? हा सगळा काचचा सेक्शन आहे आणि याच्या त्यापेक्षा कमी प्राइस आहे, फक्त 111 रुपये किलो. आता त्याला काच थोडा हेवी असतो म्हणून आता त्याला बघूया काचेत काय काय आहे सामानी. हे बघा ग्लासेस आहेत. ये दूध वगैरह है ना जो लगा होती है 300 रुपये ला है ये. अच्छा. हाँ ये कपड़े का है. हां. बाकी जो हैंड वॉश, फ्लोर क्लीनर, डिश वॉश ये सब 200 रुपये ला 5 लीटर है. अरे वा. त्याच्यामध्ये 5 लिटर 5 हो ना. आणि ग्लास आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे 6 पॅकमध्ये ग्लास आहेत. अच्छा. कांच का अब आपल्याला असं यायचं ना, हां. फक्त तू धक्का देशील त्याला. नाही. बाऊल आहेत आईस्क्रीमसाठी, खीरसाठी. आणि धक्का देशील ना तुटेल. काचेचं आहे हा बाळा, इथे मस्ती नको. हे बघा आईस्क्रीमसाठी किती छान बाऊल आहेत. सगळ्या डिझाईनचे ग्लास आहेत इथे. काचेचं एवढं भरलंय बघून धक्का नाही. भीती वाटते. तिकडे पडेल. लांबून चल ग बाई. काचेच्या बाउलच्या डिझाईन, ग्लासेस, कप. हे बघा हे 111. नको बाळा तू नको हात लाव. 111 रुपये किलो काचेची भांडी. ते किती येतील हे आपल्यावर डिपेंड आहे. भांडी कोणती घ्यायची ती. प्लेट्स आहेत. साईज लहान मोठ्या साईज आहेत त्याच्यात. देता येते वेट करून आपल्याला. वाला पाहिजे. ओ माय गॉड 4 किलो. और क्या है? वो भी है. ये 260 रुपये किलो है. ये टाइप का प्रोडक्ट जो है ना 260 रुपये किलो है. ये वाला हाँ ये वाला 260 रुपये किलो है. अच्छा. देखो यहाँ छपा है. कितना होता है? हाँ DNR डेली फैमिली ब्लॉग. कौन सा? DNR डेली फैमिली ब्लॉग. DNR डेली फैमिली ब्लॉग. तो ये कब तक अपलोड हो जाता है यूट्यूब? सुबह 8 बजे. तो हम लोग को भी दिखेगा. हाँ आप सब्सक्राइब कर लीजिए, आपको आएगा नोटिफिकेशन. आता आपलं किती वेळ झाला? चल झाले. स्टाफ आहे हे सगळे वेगवेगळे सेक्शन बघतात. ते खूप असं पीसफुली बोलतात आणि सगळं व्यवस्थित दाखवतात. सगळ्यांची प्राईस सांगतात वगैरे. खूप चांगले आहेत ते. आ जाओ इस साइड. थँक्यू. बिनमोसम बरसात सुरू आहे बघा. ओनर आहेत अपना बाजार से.
आणि खूप कमी प्राइजेसमध्ये सगळं टाईपचे भांडी वगैरे आहेत त्यांच्याकडे. चलो बाय बाय. मागेच ठेवते. हां सरक सरक सरक. मध्ये मध्ये कशाला येतेस. चल. दुर्वाला पाण्यात भिजायचंय म्हणून आम्ही आलोय नदीवर. त्या दिवशी आलेलो पण कपडे नव्हते आणलेले एक्स्ट्रा. आता दुर्वाला पाण्यात खेळूया जरा. भातसा नदी. हे काढून घेऊ का? दुर्वा रेडी झाली आहे भिजण्यासाठी. बस खाली. हाय. झपक. बबलू मजा आ रहा है बबलू. मजा आ रहा है बबलू. बघ कसे खेळतात सगळे मज्जा करतात. स्विमिंग पूलवर दुर्वा अशी स्विमिंग करणार आहे बसून बसून. उठ चला आता बस झालं. मी चालली मग बाई. बघ डोकं गरम झालं. बाबा असं पाणी टाक ना अंगावर. डोकं गरम झालं नाही. लकीची अशीच नाटकं असतात. अजिबात घरी यायला बघत नाही. म्हणून तुला आणत नाही बेटा. समजलं ना. पोलीस आहे का?
मी आज पण माझ्या फ्रेंडच्या मुलाच्या बर्थडेला गेली होती आणि आम्ही आलेलो आहोत. जेवण वगैरे सगळं झालंय, सगळं आवरलंय. आता मी दुर्वाला झोपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट. गुड नाईट.